भैया त्या मामीचं काहीतरी केलं पाहिजे. होय तिकडे बघा की त्या मामीने शीतलला भरूनच पाकिट वाटायला लावली. मामीच्या तर ना त्या मामीने एकच नंबर काम केले. भैया मला तर तुमचं कधी काय कळतच नाही राव. परवा त्या मामीने तिला कामाला लावलं, तुम्ही चिडलात आणि आता अचानक हॅप्पी. टॅलेंट जस्ट थिंक. शीतल आपल्या नावाची पाकिट सगळ्या गावात वाटते. तुला खरं सांगू का, शीतलला अशी वैतगून पाकिट वाटताना बघून ना आम्हाला लईच आनंद झालाय. जाऊ दे बस चला. क्या फराळा वाट रही हो क्या बघ. जो भैयाचा फुटतोय, तू कशाला वाटतेस यो फराळ? आता ती आदर्श सून शीतल शिंदे आहे ना. यासमुळे टोमणा मारू नगस हा. एक तर आधीच डोकं फिरलंय. पण मला अगं शीतल कळना, तू कशी काय तयार झालीस यो फराळ वाटताय? अरे ते शीतल गेली मामीची जिरवायला, पण कुठलं काय मामीनीला चांगली अद्दल घडवली. यासमुळे तू माझ्या टीम मध्ये आहेस का मामींच्या? सॉरी सॉरी. म्हणून आलेस वे माझ्या संग फराळ वाटाय, चिडवाय मला. हे बघ, मला कमी समजू नकस, कळलं ना? मी बी गप बसणाऱ्यातली नाही. चान्स शोधते मी आता. तर एकदा कमी आला ना चान्स की बघ कशी जिरवती मामींची. शीतल तू ना ह्याच्यात नको पडूस. अगं काय बी झाली तरी सासू आहे ती तुझी. मग काय झालं, मी बी सून आहे त्यांची. त्या मला त्रास देत बसणार आणि मी बी ऐकत बसायचं वय. हे बघ यासमुळे तो जमाना गेला. आता का नाही काळाप्रमाणे वागलं पाहिजे. वा शीतल वा, क्या डायलॉग हा नाही. ए यास मुडे, जरा शिकीच्या कडनं काय तर, नाहीतर लगीन झाल्यावर कोण काय तर बोललं की लगेच चालू करतील ओय ओय ओय. हात बघू. रावल्या, तू बी मिस्त्री लावायला सुरुवात केलीस का काय? हे अग काय तर काय बोलतेस. अगं ती दुकानात आता हेअर डाय करून आलो ना, त्याचा कलर आहे ह्यो. अरे मग नीट तरी धुवायचा. आता कधी जायचा ह्यो रंग? धुतला तरी 2-3 दिवस जात नाही अगं कलर. रावल्या, ठीक आहे, तुझ्यासाठी अजून एक पाकिट. तू का नाही कामच केलंस बघ माझं. यासमुळे आता तर तू बघच ही शीतल काय करते ते. पुष्पे, काय झाली तुला? काय नाही, दमल्या म्हणून पडली जरा. मग तुझा हात का थरथरतात? का मिसरी लावा नाही मिळाली म्हणून? जीजी, त्याचा काही संबंध आहे का? तुम्हालाच नीट दिसत नाही. काय हात बीत थरथरत नाहीत माझे. मी आपलं असंच तुला बोलले. आणि माझं तुमच्यासारखं नसतं. 2 डगरीवर मिसरी सोडली म्हणजे सोडली. अगं पण आजपासून दिवाळी सुरू झाल्या आणि भरल्या सरल्या घरात तू असं लुळत्यास, बरं दिसते का? अगं आज वसुबारस आहे. आज देवाला पहिला दिवा लागणार. आज काय करायचं ती मी ठरव की लगेच. आता त्यात काय ठरवायचंय तवा? जायचं आणि गाईला घास देऊन यायचं. कुणाच्या गायला दाखवायचा? आपल्या घरात तर गाय नाही. चांगल्या 2 खिल्लारी गाय होत्या, त्या इकल्या आणि त्याच्या बदलाव काय तर त्या 2 उराव जाफराबादी पैसे आणल्यात. आता काय निवड त्याने दाखवायचा? आणि कशाला पाहिजे तो गाई? खायला कारण भुईला भार. आणि त्यांचं करायचं म्हणलं तरी त्याचा काय फायदा आहे? एक तर दूध बी किस्त देतात, लिटर नाही तर 1.5 लिटर. आणि त्याचा बी भरोसा नाही. दिलं तर दिलं नाही, तेवढं बी नाही. मग कशाला पाहिजेत गाय? अगं असं काय म्हणतेस पुष्पे? हा, गायीच्या पोटात 33 कोटी देव असतात. आपण तिला गोमाता म्हणतो. कसं आहे पुष्पा, आपला आपण सणवार संस्कृती जशी आपण जोपासतो का नाही, तसं पशुधन जपलं पाहिजे. उगाच त्याला पशुधन म्हणतात होय ग?
उद्या त्या ट्रॅक्टरच्या मागं लागलं, मशीनच्या मागं लागलं तर आपल्या देशी गायची अवस्था त्या टीव्हीतल्या वाघबिबट्यासारखी व्हायची. मग निवत कुणाला दाखवायचा? ट्रॅक्टरला दाखवायचा. जी तुम्हाला काय जातंय बोलायला? आणि एवढीच जर हौस असेल का नाही तर लेकाला सांगा आणि 2 घेऊन त्यांचं तुम्हीच करा, नाहीतर घिचिला आणि त्यांचं बी लोडणं आणि माझ्याच गळ्यात. जाऊ दे बाया, तुला काय सांगितलं की नाही की तू आमच्यावर ढकलणार. संध्याकाळी घास कुठं दाखवायचा तेवढं मात्र सांग मला. अहो कशाला कुठं जायचंय? तुमच्या नातसुनाच्या घरी आहे की गाय, जरा काय तर उपयोग होऊ दे की पाहुणा असल्याचा. बर बाई, तुला काय कळेल ती कर. मला सानूच्या आजीने बोलवले, मी जा तिकडे जाऊन येते. जावा. दुसरी कामच काय आहेत नाहीतरी. दिवसभर नुसतं गिळायचं आणि हितनं उठून तिथं जाऊन बसायचं. ती काय नाही. आता कुणी जरी आलं का नाही तरी उठायचं नाही म्हणजे नाही. हा टान टिडिडिन, टिडिडिडी. काय मामी, आराम कर रही हो क्या? नाही, व्यायाम कर रही हूं. हुबलाक तोंडाच्या बरा आत्ताच उलटलास. काय काम धंदा आहे का नाही तुला? ओ मामी, तोंडाचा पट्टा जरा कमी करा, नाहीतर तुटेल त्यो. गबस, काय काम आहे तुझं? ह्यो डबा मी इथं ठेवतो, फक्त त्याच्यावर जरा लक्ष ठेवा. काय काय कसला डबा आहे ह्यो? हो मामी, नाही सिक्रेट आहे सिक्रेट. अहो आमच्या आईचा मिसरीचा डबा यो. अहो मी पळवून घेऊन आलोय. अहो आता आमच्या आईची पण मिसरी सोडायची आहे ना. हा आता तुमने तो छोड दी है. वय वय सोडली की आता. म्हणून मामी मी यो डबा तुमच्याकडे विश्वासानं घेऊन आलोय. बर मामी, मी इथं डबा ठेवतो. काय आमच्या आईला अजिबात डबा देऊ नका बर का. इथं जरा शेप मध्ये राहिलो, मैं जरा बाहर जाके आता हूँ और बाद में लेके जाता हूँ. ओ मम्मी, हा चलेगा क्या? चालतंय की. मी अजिबात म्हणजे अजिबात हात नाही लावणार. मी तर खरं मामी टाकूनच देणार आहे. एवढी मिसरी टाकणार? नाहीतर परत आई मिसरी घासत बसल. आता बघा की, चित्तन तुमची मिसरी टाकली म्हणून तर तुमची सुटली ना. वय बाबा, टाक नकोच आपल्याला तसलं. बर मामी, चलो मैं आता हूँ. वय वय चलो.